देशात मान्सूनच्या हंगामात सरासरी 108 तर राज्यामध्ये 120% पावसाची नोंद। धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 61% अधिक पावसाची नोंद। ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पावसाचा अंदाज। ऑक्टोबरची सुरुवातही पावसानं नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळमध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता। ओला दुष्काळ समजून शेतकऱ्यांना आठवड्याभरात मदतीचं पॅकेज देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत दिल्या जाणार। शेतकऱ्यांची कर्जवसुली होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसीची झी24 तासनं बातमी दाखवताच निर्देश। पूरग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा। शिर्डीच्या साई संस्थांकडून शेतकऱ्यांना 5 कोटींची मदत, तर राज्य सहकारी बँकांचीही 10 कोटींची मदत। 2024च्या विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा, पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये माहिती समोर। नागपूर पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार। विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणं जारी केले जाणार। रेल्वे तिकीट बुकिंगचा नवा नियम आजपासून लागू। तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य। दलाली रोखण्यासाठी रेल्वेचा निर्णय। मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाला फटका। पावसामुळे एसटी महामंडळाचे 83,52,000 प्रवासी कमी। एसटी महामंडळाच्या 3 ते 4 कोटींना तोटा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार।